गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। मन्मना भवमद्भक्तो मद्याजी मां नमस्करू मामई वैश्यसी युक्त्वै त्वमात्मानं मत्परायणः। या 9व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाच्या अभ्यासामध्ये आपण आलेलो आहोत. आतापर्यंत जे 9 अध्याय झाले त्याच्यामध्ये अर्जुनाच्या ज्ञानयुक्त जाणीवा, तो ज्ञानीभक्त होता, परंतु तो कर्म जाणत होता आणि ज्ञान जाणत होता. त्यामुळे त्याच्या समोर सुरुवातीला त्यांनी कर्मयोगाने सुरुवात केली, नंतर कर्मसन्यास सांगितला की तू कर्मयोग जरी केलास तरी सुद्धा, हे कर्म जरी केलं तरी तो कर्मसन्यास जेव्हा होईल तेव्हाच तो कर्मयोग होईल. बघा फरक कसा आहे, तो थोडा थोडा फरक आहे. कर्म वेगळं, कर्म संन्यास ही मधली जाणीव आहे. कर्मापासून अलिप्तता. संन्यास म्हणजे मी कशाची काही घेणं देणं लागत नाही. अगदी साध्या मराठीतला संन्यासाचा अर्थ असा आहे, मला कोणाशीच काही घेणं नाही असं. नमस्ते. तर या भूमिकेतनं जेव्हा तो संन्यासाच्या जाणीवेमधनं साधना करायला लागतो, कर्म तर करावंच लागणार आहे, ते निरंतर आहे. ते जन्मापासून हाता हलवण्यापासून जे सुरू झालं, रडण्यापासून जे सुरू झालं, किंबहुना आईच्या गर्भात स्थापित झाल्यानंतर सुद्धा ज्या जाणीवा हळूहळू वाढायला लागल्या ते कर्मच आहे, जीवात्म्याचं कर्म आहे ते. त्या भूमिकेतनच हात पाय तोंड सर्व प्रकारची शरीर रचना निर्माण झाली. प्रारब्धाचं जे म्हणजे आपल्या सूक्ष्म देहामध्ये असणाऱ्या जाणीवांप्रमाणे शरीराची धारणा तयार झाली. ते आपलं मूळ बीज, झाडाचं कसं बीज आहे, ते झाडाच्या बीजाप्रमाणे त्याला पानं फुलं काय असेल त्याचं लाईफ सगळं ठरलेलं आहे, त्या बीजाच्या जाणीवांप्रमाणे ठरलेलं आहे. तसंच आपलं सुद्धा बीज जे आहे ते जीवात्मा हे आपलं बीज आहे. त्यामुळे त्या जाणीवांप्रमाणे त्याला ते कर्म सुरू झालं, परंतु तेव्हा जाणीवच नव्हती ना. कर्म करत राहायचं. कशासाठी कर्म करायचं? आईच्या गर्भात अगोदर जे कर्म करत आलो ते माझ्या ज्या सूक्ष्म देहातल्या जाणीवा आहेत, म्हणजे जे प्रारब्ध मला भोगायचंय त्याच्या अनुकूल मला शरीर तयार करायचं आहे. म्हणजे माझं शरीर माझ्या जाणीवांसाठीच तयार करायचे, ही मूळ भूमिका जीवात्म्याची झालीच ना तयार. काय बरोबर ना? तर या भूमिकेतलं शरीर आईच्या गर्भात सुद्धा तयार झालं आणि त्यानंतर तो जीव जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याला तीच जाणीव पुढे सतर्कतेने जाणवत राहिली की मी माझ्या या शरीर पोषणासाठी जे आवश्यक आहे त्याच जाणीवेतनं मी जगत राहणार आणि माझ्या सुखाच्या आणि दुःखाच्या कल्पना या माझ्या शरीराच्या शब्द स्पर्श रूप रसगंधाच्या जाणीवेतनं जे मला वाटेल त्याच सुखाच्या कल्पना आणि त्याच दुःखाच्या कल्पना याप्रमाणे मी वाढत गेलो. म्हणजे कर्म हे फक्त माझ्या शरीर पोषणासाठी, माझ्या सुखदुःखांसाठीच फक्त करायचं एवढीच भूमिका कर्मामध्ये राहिली. त्याच्यामुळे याचा संन्यास आलाच कुठं? याचा संन्यास आला नाही. म्हणून संन्यास आणण्यासाठी स्वतंत्र साधना करायला पाहिजे ना. शाळेमध्ये
कॉलेजमध्ये सर बाई शिकवून गेल्या, शिकवलं, त्याला शिकवून गेले, परंतु त्याचा अभ्यासच जर केला नाही तर परीक्षेत उतरणार आहे का? हे जेवढं सत्य आहे तेवढंच साधना केल्याशिवाय त्याच्यातल्या त्या जाणीवेतनं बाहेर कसं पडायचं हे माहिती नाही. सगळेच अभिमन्यू झाले, चक्रव्यूहात सगळे शिरलेले आहेत, बाहेर कसं पडायचं माहिती नाही. शेवटी अर्जुन असो, पाठीमागे अर्जुनाचा मुलगा असो किंवा कृष्णाचा आशीर्वाद असो, शेवटी मरण हे पत्करावंच लागणार आहे. लक्षात घ्या, ही ती चक्रव्यूहाची जाणीव आहे. त्यामुळे त्याच्या नंतरच्या भूमिकेमधनं मग त्याच्यातनं बाहेर कसं पडण्यासाठी सांख्याचा तत्वज्ञान आलं. अशा विविध स्तरांवरनं बौद्धिक जाणीवेतनं श्रीकृष्णाने हळूहळू अर्जुनाला पुढे पुढे नेत गेले आणि त्याच्यातनं 9व्या अध्यायाच्या पर्यंत आणून श्रीकृष्णाने सोडलं. बघा, आता 9व्या अध्यायाच्या या शेवटच्या स्तरावरती आपण येऊन पोहोचलो आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, राजगुह्य सांगितलेलं आहे आणि राजविद्या अगोदर सांगितली. अगोदर राजविद्या सांगितली. या 9व्या अध्यायाचं शीर्षकच ते राजविद्या राजगुह्य योग, बरोबर आहे. राजविद्या सांगितली. राजविद्या म्हणजे काय? राजाची विद्या, साधा अर्थ आहे मराठीतला. पण राजा कोण? कुठल्या राजाची? पण संपूर्ण ब्रह्मांड ज्याने निर्माण केलं, ज्या जाणीवेतून याची निर्मिती झाली, इथल्या सर्व राजांची निर्मिती सुद्धा ज्यांनी केली आणि जे नैतिकतेच्या जाणीवेतून ज्यांनी राजगुह्य ज्यांनी समजून घेतलं आणि जे राजे झाले, तेच पुढे या संपूर्ण पृथ्वीला कुठेतरी आकारित करू शकलेले आहेत. म्हणजे समाज कॉन्शियसनेसच्या दृष्टीने आहेत आपल्याला. तर आपल्या पूर्वीचे जे राजे होऊन गेले, म्हणजे राम राज्य झाले त्यांना म्हणतो आपण, श्रीकृष्ण हा सुद्धा राजाच होता, लक्षात घ्या. आणि त्यांनी तर धर्म स्थापना केलेली. धर्म म्हणजे हिंदू धर्म नाही, मानवी धर्माची जाणीव तयार केली. त्याच्यातनं आज तागायत या पृथ्वीवरती जी लोक जगत आहेत त्यांची एक सामाजिक जाणीव तयार आहे. लक्षात घ्या, त्या सामाजिक जाणीवेला कॉन्शियसनेस असं म्हणतात. तसं काही समजायचं कारण नाहीये की सगळंच काही जगात वाईट चाललेलं आहे. चांगलं करणारी सुद्धा लोक खूप आहेत. देवावर श्रद्धा ठेवून देवावरती भक्ती करणारी सुद्धा लोक खूप आहेतच. त्यामुळे हा जो कॉन्शियसनेस जागा होतो, त्या भूमिकेतनं ती जी लोक आहेत, जे धर्माची स्थापना ज्यांच्या हृदयात झालेली आहे, त्या लोकांना या राजविद्येची जाणीव देण्यासाठी नेमकी राजविद्या काय आहे हे तर कळलं पाहिजे ना. या भूमिकेतनं त्यांनी सर्व राजविद्या सांगितली. त्यांनी अंतरंग चतुष्टय सांगितलं. तुझं मनाचा विचार कर, तुझ्या बुद्धीचा विचार कर, तुझ्या चित्ताच्या जाणीवेची तू सप्तभूमिक जाणीवेतनं विविध प्रकारे तुझ्या जीवनामधला उत्कर्ष कसा साधायचा. उत्कर्ष म्हणजे ऐहिकतेच्या जाणीवेतला नाही, जीवात्म्याचा उत्कर्ष. कारण परत तुला जर पुनर्जन्म घ्यायची वेळ आली तुझ्या जीवात्म्याला, तर तो कुठल्या तरी वेगळ्या जाणीवेतनं पुढचं आयुष्य जगला तर पाहिजे ना. या जन्मात मी गेल्या अनंत जन्माच्या रेट्यातनं जे माझं कर्म चालत आलेलं आहे, कर्मबंध जे निर्माण झालं, जे संचित निर्माण प्रारब्धाच्या जाणीवेतनं आपण म्हणत असतो, जे प्रारब्ध आहे त्याच्यात तर काही बदल करता येणार नाही आता कोणाला. पण हातात काय आहे? हातात
कर्म आहे. म्हणून पहिलं कर्म पण सांगितलं त्याने. म्हणून कर्मसंन्यास पण आलाच ना. म्हणून ही राजविद्या त्याला सांगितली की या बीजामध्ये बदल तू कसा करायला पाहिजेस. आणि याच्यामध्ये या संपूर्ण ब्रह्मांड निर्माण कसं झालं याचाही विषय त्यांनी सांगितली. पहिली गुरुकिल्ली त्यांनी दिली अशा प्रकारची की तू स्वतःला समजून घे, स्वरूपाचं ज्ञान घे, आत्मज्ञानाच्या जाणीवेपर्यंत ये. पहिली गुरुकिल्ली सांगितली. त्यासाठी बुद्धी कशी आहे, मन कसं आहे हे सगळं समजून घे. त्यानंतर माझी निर्मिती कशी झाली, हे निर्माण कसं झालं सगळं, हे विश्व विश्व म्हणून म्हणतो आपण. हे सर्व ब्रह्मांड तुम्हाला आम्हाला, या झाडांना, या वेलींना, या फुलांना, या डुकरांना, या गायींना, या कुत्र्यांना, या सर्वांना निर्माण कोणी केलं त्याचा विचार आपण कधी केलाय का? त्याच्या पाठीमागे निर्मितीचं काहीतरी सूत्र असणार आहे ना. हे दगड दगड दिसतात आपल्याला, पाणी दिसतं, एवढा हाहाकार दिसतोय सर्वत्र पाण्याचा, पण हे निर्माण होतंय कसं? म्हणजे हवामान खात्याच्या नियमाप्रमाणे काय तिकडं कार्बन वाढला असेल आणि इकडं हे झालं असेल, हे सगळं ठीक आहे, इट्स ओके. परंतु हे सर्व निर्माण करण्याची प्रक्रिया त्या पाठीमागे कोण आहे? मी खातो काय? बटाटे खातो, आज तो उपास आहे, बरोबर. विविध प्रकारचे उपासाचे पदार्थ खातो, पण त्या खिचडीमध्ये किंवा त्या बटाट्यामध्ये रक्त असतं का हो? हाडं असतात, त्वचा असते, मांस असतं. ते खाल्लं की तयार होण्याची प्रक्रिया. तस्मात विचार करा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा. आणि हा आपला आपण घ्यायचा आहे ना, लक्षात घ्या. याला श्रवणानंतरच्या पायऱ्या म्हटलंय, मनन आणि चिंतन. काय होतं, श्रवण भक्ती खूप होते, पण मनन आणि चिंतन गायब होतं. त्यामुळे या जाणीवांच्या सूक्ष्मात आपण शिरू शकत नाही. प्रॉब्लेम तिथे आहे. म्हणून या सूक्ष्मात शिरण्यासाठी आपल्याला या गुह्याच्या राजविद्याच्या गुह्याच्या जाणीवेत शिरलं पाहिजे. म्हणून ही जी संपूर्ण निर्मिती केलेली आहे ना, ही सर्व मी केलेली आहे, पण मी याच्यात नाहीच आहे असं सांगतायत परत नाही. म्हणजे परत तो संन्यस्त आहेच हो. ही वृत्ती आहे. सगळं करून कशात नसणं आणि तरी सुद्धा सर्वांच्या उपकारासाठी करणं आणि ते सोडून द्यायचं परत, ही ईश्वराची साधनेची पद्धत आहे. ईश्वर साधना कशी करतो ती साधना आपल्याला कळली पाहिजे. योगी अरविंद म्हणतात, रिजेक्शन, ऍस्पिरेशन आणि सरेंडर. तो सगळं तयार करतो, तो सर्व त्याच्या जाणीवात सर्व तो काय ऍस्पायर करत राहतो, वाढवत राहतो. त्याची ती अभिप्सा आहे सर्व निर्मितीच्या जाणीवेची, अतिमानसिक अभिप्सा पाहिजे असेल. आणि त्याच्यातनं मग तो ते स्वतःसाठी काहीच घेत नाही, तर रिजेक्ट करतो. आणि कोणाला देतो? सर्व जीव मात्रांना देऊन टाकतो. आपण करून बघूयात ना, नाही का? एकदा ते आपण अगदी बाहेरचे लोक सोडत आपल्या घरातल्या लोकांसाठी करून बघूयात, काय हरकत नाही. जमतंय का? आपण म्हणतो ना आपल्या घरातल्या लोकांबद्दल आपल्याला प्रेम आहे म्हणून, एक वर्षभर करून बघा जमतंय का? हे प्रेम करणं सुद्धा इतकं सोपं नाही. प्रेम करणं, दर महिन्याचा पगार आपल्या पोरा बाळांना नवऱ्याला देऊन टाकायचा, किंवा नवरे असतील तर त्यांनी आपल्या बायका पोरांना वाटून टाकायचा. महिनाभर काही मला काही नाही, मी फक्त मिळवणार, तुम्ही फक्त खाणार. आहे का शक्य? कुठं गेलं प्रेम? बाहेरचे लोक तर सोडून द्या,
बाहेरच्या लोकांचा विचारच नाही, आपल्या पोटच्या पोरांना सुद्धा देण्याची आपली कुवत नाही. आपण काय म्हणतो, आपण काय देणार कोणाला काय. म्हणून त्या ईश्वराच्या जाणीवांना समजून घेणं ही फार महत्वाची गुण आहे. म्हणून हे राजगुह्य त्यांनी सांगितलेलं आहे की तू मला आता हे समजून घे, इथलं सगळं स्वरूप हे सर्व नाशिवंत आहे, इथलं काहीच तुझ्या उपयोगी पडणार नाहीये. आणि एकदा का तू गेलास की तुझे आप्त सखीय तुलाच जाळून टाकणार आहे. आता तर हात ढकलूनच देतात, जाळण्याची प्रक्रिया सुद्धा राहिली मिळत नाही, संपला विषय, काही संबंध नाही. ही वास्तवता आहे ना. त्यांनी हेच सांगितलं याच्यामध्ये. मागच्या वेळेला पाहिलं आपण की आपण वाढदिवस साजरे करतो, अरे तो प्रत्येक वर्षी मरतोय आणि आपण म्हणतोय किती छान, किती वाढतोय. तो वाढत नाहीये, ही टेंडिंग टुवर्ड्स हिज डेस्टिनी. लक्षात घ्या. त्यामुळे या पृथ्वीवरच्या संकल्पना सगळ्या उलट्या आहेत, सगळ्या संकल्पना उलट्या आहेत. त्याचा मी परत उहापोहा आता करत नाही, वेळ वाढेल. म्हणून मूळ विषयाकडे आपण वळूयात त्याच्यामध्ये. म्हणून तू काय कर, तू कुठेतरी समजून घे हे सर्व नाशिवंत आहे बाबा. कुठे ना कुठेतरी हे समजणं, आणि समजणं म्हणजे बुद्धीला पटणं. लक्षात ठेवा, बुद्धीला पटणं म्हणजे श्रद्धा दृढ होणं. बघा, जोपर्यंत आपली श्रद्धा दृढ होत नाही की खरंच हे सर्व नाशिवंत आहे, मी आता सर्व जीवनामधनं इथून पुढे अलिप्तपणे करणार, सगळं करायचं नाही असं काही नाही, करणार सगळं, परंतु अलिप्त राहणार. मी त्याच्यामध्ये कुठंच व्यक्तिशः अडकून बसणार नाही. माझ्या मुलात अडकणार नाही, माझ्या नवऱ्यात अडकणार. म्हणजे नवरा म्हणून कर्तव्य करा, जे काय आवश्यक आहे तेवढं. जेव्हा मुलांचंही करावं ते करावंच लागणार आहे, ते कर्माच्या जाणीवा आहेत, त्या सोडून चालणार नाही. परंतु हे सर्वजण माझे फक्त या जन्मातले साथी आहेत, ही भूमिका आपल्याला कळली पाहिजे. लक्षात घ्या, कारण अनेक जन्मांमधनं अशी कित्येक मुलं बाळ झालेली आहेत आपल्याला, आणि कुठला जन्म कुठला होता हेही माहिती नाहीये आपल्याला. कधी एखाद्या वेळेला कुठल्या जनावराच्या जन्मात असू तर तिथली पिल्लावळ तर अजून आठवायचा प्रश्नच येत नाही काही आपल्याला. ही माणसातली पिल्लावळ फक्त आठवते आपल्याला, या जन्मात ते आठवते. हो, ते कित्येक नवरे असतील, कित्येक बायका असतील, काय काय म्हणजे इथे इट बिकम्स अ नॉनसेन्स. म्हणून या भूमिकेतनं जर, कारण हा जीवात्मा कसाच आलाय बघा, शरीर तर जाणार आहे पण जीवात्मा राहणारच आहे ना. हा जो जीवात्मा आहे, हा जीवात्मा कुठल्या कुठल्या भूमिकेतनं गेलेला आहे याचा विचार केला की इथलं नाशिवंत कसं आहे हे कळायला लागतं. म्हणून रामदास स्वामी म्हणतात तस्मात विचार करा. विचार म्हणजे मनन आणि चिंतन. विचारात्मक बुद्धी वाढली पाहिजे. बुद्धी आहे अगदी MA PhD डॉक्टरेट सगळ्या प्रकारच्या बुद्धी आहेत आपल्याकडे, नाही असं नाही, पण ही बुद्धी नाही. ही खऱ्या विद्येच्या जाणीवेची बुद्धी नाही. म्हणून जे आपण शिकत आलेलो ती अविद्या म्हणावी लागते दुर्दैवानी, कारण ती आत्म्याकडे घेऊनच जात नाही ना. तुम्ही सांगा, आतापर्यंत आपण शाळेत सगळे शिकतच आलो ना, आहे की नाही. आम्ही सुद्धा इंजिनिअरिंग झालंच आहे की आमचं. मग त्यावेळी इंजिनिअरिंग मध्ये काही आम्हाला आत्म्याचा शोध घ्या मेटलर्जी मधनं असं काही सांगितलेलं नाहीये कोणी, आहे ना. पण ते होतं ते शोधून सांगण्याची कुवत असणारे प्रोफेसर्स नाहीयेत. लक्षात घ्या, कारण ऍटमची जाणीव त्याच्यामध्ये होती, त्याच्यातनं मॉलिक्युल्स कसे तयार झालेले होते,
त्याच्या सेंटरमध्ये असणारी पॉझिटिव्ह एनर्जी प्रोटॉन्स न्यूट्रॉन्सची जाणीव होते, भोवती फिरणाऱ्या निगेटिव्ह असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची जाणीव होती. आणि त्या संपूर्ण जाणीवेमध्ये पॉझिटिव्हिटीवरती निगेटिव्हिटीचा स्तर कसा सतत फिरतो आहे, कशा प्रकारे क्रिया करतो आहे, त्यामुळे सर्वत्र आपल्याला निगेटिव्हिटी दिसते. आणि दोन निगेटिव्ह एलिमेंट एकत्र होतात, पॉझिटिव्हनेस तसाच राहतो आणि वर्ण फक्त सर्व निगेटिव्ह म्हणजेच अविद्येची जाणीव सतत सातत्याने भ्रूच्या पृष्ठावरती कार्यरत झालेली आहे. आणि त्या इलेक्ट्रॉन्स मधनं फिरण्याच्या जाणीवेतनं तो जो मधल्या पोकळीचा जो वायू आहे तो वायू गतिमान झालेला आहे, तो प्राणाच्या जाणीवेतून अचेतनाच्या पृष्ठावरती येतो आहे, लक्षात घ्या. आणि त्यातून जीवांची निर्मिती झालेली आहे. इतक्या सूक्ष्म जाणीवेपर्यंत शिकावं लागणार आहे. आणि हे शिकवता येतं. हे इंजिनिअरिंग आहे. कोणाचं इंजिनिअरिंग आहे तर त्या परब्रह्माचं इंजिनिअरिंग आहे. का नसावं त्याचं इंजिनिअरिंग? एवढ्या नियमित जाणीवा तो तयार करतो आहे. आज तागायत आपण झोपून उठल्याबरोबर सगळ्या गोष्टी आठवत आहे. कोण करताय हे? सर्व रक्त पुरवठा जसाच्या तसा झोपेतही चालू आहे, आता पण चालू आहे. कधी रक्तापेशी मरतायत, कुठल्या नवीन होतात काही समजत नाहीये. फक्त रिपोर्ट केला कीच कळतं की B12 कमी आहे की नाही? पण घडतंय ना. मी लहानाचा मोठा झालो कसा? आपल्या आई वडिलांनी केलं का आपल्याला? हे हात पाय तोंड डोळे ही कुठली तरी वेगळीच आई आहेच ना. ही भौतिकातली आई, हिचं महत्व कमी आहे असं मला म्हणायचं नाही. पण ह्याच्या या आईला सुद्धा बनवणारी कुठली तरी प्रकृती माता आहेच आहे ना. मग तिची जाणीव सोडून चालणार आहे का आपल्याला? तिची जाणीव सोडून चालणार नाही. म्हणून या नाशिवंताच्या जाणीवेतूनच आपल्याला आपल्या सत्याच्या मूळ जाणीवेत शिरता यायला पाहिजे. असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय. आणि मृत्यूला मी सामोरा जाणार आहे, आतापर्यंत जात आलेला आहे, परंतु या मृत्यूच्या मार्फतच मी अमृतत्वाकडे जाणार आहे. मृत्यूर्मा अमृतम इथे जाणीव आहे. हे ते राजगुह्य आहे लक्षात. म्हणून या राजगुह्याच्या जाणीवेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुन तल्लीन झालेला आहे, लक्षात घ्या. कृष्ण सांगताय, अर्जुन ऐकतो आहे. आणि या ज्ञानाच्या जाणीवेत त्याच्यामध्ये त्याच्या अंतर्मनामध्ये श्रीकृष्णाबद्दलचे भाव प्रकट होत आहेत. त्याचप्रमाणे पलीकडे संजय पण ऐकतो आहे, धृतराष्ट्र पण ऐकतोय, तो पुढे येईल भाग. परंतु याच्यामध्ये शेवटचा स्पर्श श्रीकृष्ण त्यांना करतायत. त्या अगोदर ते त्याला म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आपल्या सर्वांना झाडतायत. बघा कसं झाडतायत, आपण मागच्या वेळा पाहिलं, तिथनं सुरुवात करू. तरी झडझडोनी वाहिला निघ ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे, असं म्हटलेलं आहे. म्हणून झडझडोनी वाहिला निघ. अरे बाबा आता उठ, खूप झालं, हे जीवन झालं 40-45 वर्ष जगून झालेलं आहे. 50 आली होऊन गेली, 55 पण संपत येईल, जवळपास येते ते. आपली तर आता 60 पण संपून गेलेली आहे, बरोबर ना मॅडम? तरी अजून तेच करायचं, तेच पैसे मिळवायचे, तेच मोरा बाळांचं करायचं, तेच सर्वांच्या शिव्या खायच्या, सगळं करून परत आपल्यालाच गोत्यात आणणार लोक सगळे. आणि मी काय करणार, परत पैसे मिळून तीच गाडी फिरवणार, तेच आईस्क्रीम खाणार, तीच पावभाजी खाणार, तिकडच जाणार. अशी मजा केली म्हणजेच बरं वाटणार. आणि ती मजा करून आल्यानंतर हा त्रास झाला बाबा, आम्हाला कंटाळा आला. अरे तू मजा करायला आलास असं म्हणतेस.
तुझ्या मजेची नाशिवंतपणात समजून घे. म्हणून झडझडवून वाहीला लाग असं म्हटलं. आता तू कुठेतरी उठण्याची गरज आहे, लक्षात घ्या. तू कुठेतरी समजून घे की कुठेतरी आता तुला या आतापर्यंत चालत आलेल्या मार्गामध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं होऊन बसलेलं आहे. नाहीतर काय होईल, असा जगत राहशील, एक दिवस मरशील, परत जन्म कुठला येईल काय येईल सांगता येणार सुद्धा नाही. ही प्रकृतीची रचना आहे, लक्षात घ्या. प्रकृतीच्या रचनेमध्ये बदल होणार नाहीये. आपल्या आत्मशोधाच्या जाणीवेतनं जर आपण क्रांती करू शकलो तरच बदल होणार आहे. एखादा मुलगा असेल, सर्वच मुलं असतात, बरोबर आहे की नाही? शाळेमध्ये आपण पाहतो, कॉलेजमध्येही पाहतो, सगळे अ ब ग ड इ फ ड फ ड ब ग काय जे असतील ते तुकडे असतात सगळे, बरोबर. मुलं सगळ्यांचीच आहेत ना. परंतु ज्याला अभ्यासाची आवड आहे, ज्याला आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाची जाणीव आहे, तोच मुलगा पुढे जाऊ शकतो. शिक्षक कसेही शिकवून द्या, लक्षात घ्या. त्यात चांगले शिक्षक मिळाले तर गोष्ट वेगळी आहे, कारण विकास मला करायचा आहे ही जाणीव महत्वाची आहे. मी काय त्या शिक्षकासाठी अभ्यास करतोय का? मी काय त्या प्रोफेसरसाठी कॉलेजला गेलोय का? मी परीक्षा कोणासाठी देतोय? माझ्यासाठी देतोय. दिस इज द होल कॉन्सेप्ट. त्यामुळे जीवन मला जगायचंय आणि माझं जीवन माझं आहे. माझं जे जन्मापासून मृत्यूपर्यंत जे जीवन मला मिळालेलं आहे त्या जाणीवेमध्ये माझं व्यक्तिमत्व मला वाढवायचंय. म्हणजे भौतिक स्तरावरती नसून आध्यात्मिक स्पिरिच्युअलिटीच्या जाणीवेत मला ते वाढवता यायला पाहिजे. तर जीवात्मा आत्म्यात परावर्तित होणार आहे. याच्यासारखी मोठी परीक्षा नाही जगात, लक्षात ठेवा. जगातल्या कुठल्याही परीक्षा द्या, अगदी ब्रिटिशच्या अमेरिकेत जाऊन मोठ्या व्हा, काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु जीवात्म्याला आत्म्यात परावर्तित करण्याची परीक्षा फक्त संतांच्या मार्गाने गेल्यानेच मिळू शकते, अन्यथा कुठल्याच मार्गाने मिळू शकत नाही. मोठे सायंटिस्ट झाले, आईन्स्टाईन झाले, पण आत्मज्ञानी होऊ शकले नाही, लक्षात ठेवा. त्याचं कारण आहे आत्मशोधाची जाणीव नाही, फक्त बाहेरच्या विकासाची जाणीव होती. भौतिकात विकास केलेला आहे, आत्म्याचा विकास जीवात्म्याच्या विकासात पर्यंत पोहोचू शकले नाही. थोडे कॉन्सन्ट्रेशन मुळे गेले असतीलही, परंतु E=mc² हे कुठून निर्माण झाले हे कळलंच नाही शेवटपर्यंत. परंतु तेच आमच्या लोकांना जर आपण ते विचारलं तर संत सांगतात, अरे ई म्हणजे ही टोटल संपूर्ण युनिव्हर्सल एनर्जी इज ई. आणि जलतत्व आणि पृथ्वी तत्व म्हणजे टोटल मास. आणि अग्नितत्व आणि वायू तत्वाच्या दोघांच्या एनर्जी कॉन्स्टंट आहे. म्हणजे C × mc². सो E=mc² इज युनिव्हर्सल ट्रुथ बिकॉज ऑफ दॅट. हे समजण्यासाठी खूप काही अगदी विचार करत बसण्याची गरज आहे का? आईन्स्टाईनला कमीपणा द्यायचा विषय नाहीये, पण आमच्या संतांच्या जाणीवा पण तितक्याच प्रगल्भ होत्या हे पण मला आपल्याला समजलं पाहिजे. कारण त्या आत्म्याच्या आविष्कारातनं त्यांनी तो शोध लावलेला आहे, लक्षात ठेवा. ओम राम कृष्ण हरी. चालेल, शून्य निशून्य आणि महाशून्याच्या जाणीवेपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. ही ती भूमिका आहे. याच्यातनं ते म्हणताय की झडझडोनी वाहिला निघ ये भक्तीची वाटे लाग. म्हणून कर्म झालं, ज्ञान झालं, कर्म संन्यास झाला. ज्ञानाच्याही सर्व ज्ञानी भक्त मला आवडतो, सर्व ठीक आहे, हे सर्व झालं. परंतु कर्म आणि ज्ञान दोघांच्याही जाणीवेतनं तुझी ईश्वराबद्दलची जर भक्तीच फुलली नाही तर त्या कर्मालाही अर्थ नाही आणि त्या ज्ञानालाही अर्थ नाही. म्हणून ये भक्तीची या वाटे लाग असं म्हटलेलं आहे. ईश्वराची भक्ती फुलली पाहिजे, तो राम मला कळला पाहिजे, तो कृष्ण मला समजला पाहिजे. कान कळावा, कान समजावा. ते शिवतत्व कुठल्या जाणीवेत कार्य करत आहे या ब्रह्मांडामध्ये हे मला कळलं पाहिजे. तर अनाहतामधल्या त्या विशुद्धाची जाणीव माझ्यामध्ये निर्माण होणार आहे, लक्षात घ्या.
एवढी भूमिका आहे त्याच्या पाठीमागे. म्हणून झडझडून वाहिला लाग ये भक्तीची या वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. म्हणून माझं निजधाम जे आहे, जे तू लहानपणी आईच्या गर्भात होतास, ते तुला तुझं धाम वाटत होतं, तुझं घर वाटत होतं. पण 2 महिन्यानंतर आईने बाहेर काढलं, चल हो बाहेर, काय तुझं गरज नाही आता, एवढा मी वाढवू शकत नाही पुढे, मोठं तुला एवढाच वाढवू शकते. आईने काढलं ना बाहेर. त्याच्यानंतर आई वडिलांच्या घरात आला तेव्हा वाटायचं आईचं घर माझं घर, आईचं घर वडिलांचं घर म्हणजे माझं घर वाटत होतं. मुलगी असेल त्यांचं लग्न करून दिलं, वडिलांनी मोकळं करून सांगितलं बाई तुझंही घर नाही, सांगितलं ना. त्यानंतर मुलाला शेवटपर्यंत ते घर दिलंच नाही. मग तो वेगळीकडे फ्लॅट घेऊन राहायला लागला. लग्न कारण त्याचं जुळलं ना. बरं, ते विषय अजून वेगळा पुढचा, म्हणून घराच्या दृष्टीकोन बघतो आपण. म्हणून ते घर त्यांनी केलं. मग तिथं त्याची पोरं वाढायला लागली. पण याची जाणीव का, हे घर माझं आहे, हे मी लोन फेडून बांधलेलं घर आहे, माझं घर आहे. बरोबर आहे. शेवटपर्यंत पोराच्या नावाने घर काही करत नाही तो, कारण ते माझं घर असतं म्हणून मी करत नाही. लक्षात घ्या. आणि एक दिवस त्याच घरात मरतो तो, तेव्हा त्याला कळतं की आईचं घर पण माझं घर नव्हतं, वडिलांचं घर पण माझं नव्हतं, मी माझं म्हणून ते घर केलं, ते पण माझं नाही. मग माझं घर कोणतं, ते निजधाम माझं घर आहे. हे कळायला मेल्यानंतर उपयोग नाही. लक्षात घ्या. हे आत्ता कळलं पाहिजे. याची देही याची डोळा कळलं पाहिजे. ही भक्तीची जाणीव आहे. लक्षात घ्या. ही ईश्वरापुरती वाटणारी भक्ती आहे. त्या भक्तीची जाणीव आपल्यात फुलली पाहिजे. कारण हे देवा, तू मला तुझ्या घरी घेऊन जा. मी आतापर्यंत सर्वांवर माझं प्रेम वाटत गेलो, परंतु तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझं प्रेम शिल्लक राहिलं नाही. पण आता जे काही उरलं सुरलं आहे माझ्यामधलं प्रेम, ते तुलाच समर्पित मी करतो आहे देवा. किंवा या भक्तीचा माझा स्वीकार कर. कारण तुझं जे निजधाम आहे ते अव्यंग आहे, तिथं कुठलं व्यंगच नाहीये. कारण आपल्या इथल्या प्रत्येक गोष्टीला व्यंग आहे. बघा, आपल्या प्रेमात व्यंग आहे, आपल्या कर्मात व्यंग आहे, आपल्या बुद्धीत व्यंग आहे, आपल्या दिसण्यातही व्यंग आहे. प्रत्येक जीव तयार झालेला आहे. हाच प्रत्येक व्यंग काही ना काहीतरी व्यंग घेऊन जन्माला आलेलाच आहे. लक्षात ठेवा, कोणीच अव्यंग नाहीये. परंतु माझं निजधाम जे आहे ते अव्यंग आहे. म्हणून त्या अव्यंग अशा निजधामापाशी तू येऊन पोच. हा खूप फार भयंकर मोठा संदेश ज्ञानेश्वरांनी दिलेला आहे. इथं लक्षात घ्या. आणि या संदेशाच्या पार्श्वभूमीवरती भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात बघा. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैव महात्मानं मत्परायणः. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योग शास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमोऽध्यायः समाप्तः. असा 9वा अध्यायाचा समाप्ती. आपल्याला या श्लोकाचा अर्थ बघायचा मुख्य. तर यानंतरचा भाग जो आहे तो आपण पुढच्या आपल्या सत्संगामध्ये बघूयात. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.